आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांचा नवा चित्रपट दशावतार. वयाच्या 81व्या वर्षी दिलीप प्रभावळकर या सिनेमात 10 वेगवेगळ्या अवतारात दिसले. त्यांनी पाण्यातले सीन देखील स्वतः केले. त्यांचा हा उत्साह अचंबित करणारा आहे. या चित्रपटात ते मालवणी भाषा बोलताना दिसतात. पण त्यांना ही भाषा शिकविली कोणी आपल्याला माहीत आहे का? ही भाषा शिकवणारा देखील त्यांच्यासोबत सेटवरच होता. दिलीप प्रभावळकर हे कायम मुंबईत राहिले. चित्रपटानिमित्त त्यांनी अनेकदा कोकणची वारी केली आहे. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच मालवणी भाषा शिकून घेतली. त्यांना मालवणी शिकवायला सेटवर खास माणूस बसवला होता. ही भाषा त्यांना दुसऱ्या कोणी नाही तर गीतकार गुरु ठाकूर यांनी शिकवली. गुरु ठाकूर हे कोकणातलेच आहेत. या सिनेमात त्यांची ही छोटीशी भूमिका आहे. दिलीप प्रभावळकर सांगतात, सिनेमात गुरुचा डॉक्टर असल्याचा रोल आहे. तो माझे डोळे तपासत होता. तो मला म्हणतो की बस करा, यापुढे दशावतार करू नका, निवृत्त व्हा. सिनेमात तो डॉक्टर म्हणून माझे डोळे तपासत होता आणि गुरु ठाकूर म्हणून प्रभावळकरांचं मालवणी तपासत होता. काय ट्युनिंग होते नाही का?